नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अन्यात वाचून दाखवणार आहे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 50 पात्र अपात्र परीक्षा व दानादि नियम वर्णम। ओम नमो नर्मदाय। उत्तरपाद वाच द्विजाच्छ कृदृशः पूज्या अपूज्या कीदृशः स्मृतः श्राद्धे वैवाहिके कार्यदाने चैव विशेषतः। उत्तरपाद विचारले, श्राद्ध आणि वैवाहिक कार्यात विशेष तत्वाने दानात कसे ब्राह्मण पूजनीय आणि कसे अपूजनीय स्मरावे। जर देवयोगाने श्राद्ध अगदी शास्त्रीय विधी श्राद्ध असेल तर हे देव आपण सांगा की कोणाला दान द्यावे। श्री शंकर म्हणाले, ज्या प्रकारे लाकडी हत्ती चांबडी मृग आहेत त्या प्रकारे न शिकलेले ब्राह्मण आहेत, हे तिन्ही केवळ नामधारी आहेत, कार्यात हे निष्फळ आहेत। ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये षंड व गाय गर्भधारणेच्या दृष्टीने निष्फळ आहेत, ज्याप्रमाणे मूर्खाला दान व्यर्थ, त्याप्रमाणे वेदमंत्र ज्ञानारहित ब्राह्मण विफल आहेत। ज्याप्रमाणे वरवर बीज पेरणाऱ्याला फलप्राप्ती होत नाही, त्याप्रमाणे वेदमंत्ररहित ब्राह्मणास अविभोजन देणाऱ्या फलप्राप्ती होत नाही। स्त्रीसंगाने व्रतमग झाले ब्रह्मचारी, भक्षण करणारा मित्रद्रोही, मूर्ख, सोमविक्री, परनिंदक, मातापिता गुरुचा त्याग करणारा ब्राह्मण निंदक, कर्मचांडाळ ब्राह्मण त्याज्यावा। कुलक्षणी, नखाचा शूद्र, चोर, सावकार, व्यभिचारी, विधवेचा पुत्र, निंदित महादान स्वीकारणारा, आत्महत्येस उद्युक्त, वेतन घेऊन अध्यापन करणारा, अज्ञानी, नपुसंक, कन्या दूषित करणारा, निंदे स्वभावाचा, अशा या सर्व ब्राह्मणांना विचार करून प्रयत्नपूर्वक त्याग केला पाहिजे। दान देऊन जो व्यापार करतो त्यास दान देऊ नये, त्याला दिले दान व्यर्थ असते। शास्त्राध्ययने श्रवण संपन्न सदाचारी ब्राह्मणाला दिले दान अक्षय असते। हे राजा, निर्धनाचे पोषण करावं, सदनाला देऊ नका। व्याधीग्रस्ताला औषध हितकर आहे, निरोगी माणसाला औषधाचे काय प्रयोजन। उत्तरपादने विचारले, या बाबतीत कसा विधी आहे, तीर्थश्राद्धाची काय क्रिया आहे, तसेच दान देण्यासंबंधी हे श्रीशंकर आपण मला सर्व कथन करावे। ईश्वर बदले सुचिरभूत नि पवित्र होऊन भावभक्तीने घरी श्राद्ध करावे। पूर्व प्रदक्षिणा करून भोजन देऊन मौन धारण करून सीमांतापर्यंत त्यांना अनुसरून त्यांच्या पाठोपाठ चालत जावे। सीमोल्लंघन करू नये। त्यानंतर शूलभर तीर्थाला जाऊन यथाविधी स्नान करावे। जो क्रमशः हव्य काव्य आदी पंचस्थानी देवपितृकार्य करतो, खीर मध तुपाने पिंडदान करतो, त्याचे पितृगण अनेक वर्ष तृप्त राहतात। जो अक्षत, बोर, बेल, इंगुदी, फल, मध तुपाने पिंडदान करतो, त्याचे पितृगण 17 वर्ष तृप्त राहतात। या तीर्थात तो सुद्धा निशंश पुरोक्त फल प्राप्त करतो। जो प्रयत्नपूर्वक ब्राह्मणाला पादत्राण देतो तो निश्चय घोड्यावर आरूढ होऊन स्वर्ग प्राप्त करतो। जो सत्पात्र विद्वान ब्राह्मणाला शय्यासन, घोडा तसे विशेषतः छत्री देतो, तो विमानात चढून अप्सरांनी घेरला जाऊन स्वर्ग प्राप्त करतो। जो सप्तान्नयुक्त घर दान करतो तो स्वेच्छेने माझ्या शिवलोकात सुवर्ण भवनात निवास करतो। जो वस्त्राच्छादित सवस्थ तिळमित्रित गाय अथवा तिळांसह श्रेष्ठ गाय देतो तो प्रलयापर्यंत स्वर्गात निवास करतो। घरी, वनात अथवा तीर्थमार्गात जो सत्पात्रीला जल अन्न देतो तो यमलोक पाहत नाही, सर्व दानाचे फल तो प्राप्त करतो। जलदान, अन्नदान व अभयदान करावे। अन्नदानाहून महान अन्य कोणते दान न पूर्वी होते न भविष्यात असेल। जो कन्यादान करतो अथवा जो बैल सोडतो तो निशंश मी जिथे निवास करतो तिथे येऊन राहतो। उत्तरपादने विचारले, प्रभू, धार्मिकाने सध्या कन्यादान कसे करावे, भार्या पुत्राचे पालन तसे कन्याविवाह कसा करावा। हे देवेश, मी विचारतो की कोणाला कन्या देऊ नये। देव कोणाला कन्या द्यावी, कोणाला दिलेले दान अक्षय असते। दान स्वरूप उत्तम, मध्यम व अधम कसे होते। जो रजगुणी, तमोगुणी तसेच कल्याणकारी सात्विक कसा असतो हे ते सांगावे। ईश्वर बदले सर्व दानास कन्यादान श्रेष्ठ आहे। जो भक्तिभावाने स्वकन्येजवळ जाऊन कुलीन सुंदर गुणी विद्वानाला श्रेष्ठ लग्नात शुभमुहूर्तात सालांकृत देतो, तसेच ते या कन्यादान समयी स्वशक्तीनुसार घोडे, हत्ती आणि वस्त्र देतो, त्याचा निवास दुःखरहित उत्तम लोकात होतो। ज्याने स्वप्राणाहून अत्यंत प्रिय कन्यादान केली त्याने चराचरासहित त्रैलोक्य दिले। जो कन्यारूपी धन प्राप्त झाल्यावर कन्येच्या पित्याकडून धनाची अपेक्षा करतो तो कर्माने चांडाळ आहे आणि मरणोत्तर लाकडे फोडणारा किडा होतो। अथवा जो कन्येकरता धन प्राप्त झाल्यावरही कन्या विक्रयार्थ अजून धन मागतो तो कर्माने चांडाळ असून मरणोत्तर अधम योनी प्राप्त करतो।
त्या पुरुषाच्या घरात जिभेच्या चंचलतेमुळे कोणत्याही प्रकारे जो खातो पितो तो चांद्रयानाने किंवा तृप्त कृच्छाने पुन्हा शुद्ध होतो. उत्तनपाने प्रश्न केला, ज्याच्या घरी धन नाही, केवळ कन्याच आहे, त्या कारणास्तव त्या पुरुषांनी याचना केली नाही तर कन्या हे कसा होईल? ईश्वर वदले, हे राजा, धनाशिवाय कन्येचे नाव घेऊन कन्येचा विवाह संस्कार केल्यास दोषजनक नाही. जे जवळ जाऊन दान, तीर्थे आणि उद्यम दान दिले जाते ते उत्तम दान आहे. युगांत होतो पण त्या दानाचा अंत होत नाही. जवळ जाऊन दिलेले दान उत्तम, बोलावून दिलेले दान मध्यम व मागितल्यावर दिलेले दान साधारण असते. द्या द्या असे वारंवार सांगितल्यावर दिलेले दोन निकृष्ट आहे. ज्याप्रकारे दगड बांधून टाकल्यावर दोन्ही बुडतात, त्याप्रमाणे अपात्र दिलेले दान नष्ट होते, सफल होत नाही. म्हणून असमर्थाला दान देऊ नये. दिलेले दान देणारा घेणारा दोघांचे अधपतन करते. समर्थ स्वतःला तसेच देणाऱ्याला जलातील सूक्ष्म काष्ठाप्रमाणे तरतो. नौकेसमान विद्वान ब्राह्मण भवसागर पार करून ज्येष्ठ तटावर नेत. जो अग्निहोत्री ब्राह्मण धर्मभ्रष्टाकडून दान स्वीकारतो तो जन्मतः धर्मभ्रष्टासमान होऊन मरणोत्तर कुत्रा होतो आणि त्या अग्निहोत्री ब्राह्मणाला व्यर्थ दुःख होते. नीचाचे गुप्त कार्यसुद्धा निंदित आहे. जो भोजन देण्यायोग्य नाही, न मरता जो अग्नीत जळल्याप्रमाणे वेदना भोगतो, लज्जावश उदारतेच्या लोभाने शिवाय उपकारार्थ नोकराला दिलेले दान निष्फळ ठरते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पात्र अपात्र परीक्षा व दानादी नियम वर्णन नावाचा 50वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे.